आता बनवूया साबुदाण्याचे वडे। तर आज साबुदाण्याचे वडे आणि उसळ बनवणार आहे। तर दोन्ही व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर आता साबुदाण्याचे वडे कसे बनवायचे ते बघूया। तर येथे साबुदाणा भिजत घातलेला होता आणि तो कमी पाण्यात भिजत घातलेला होता। कमी पाण्यात भिजत घातल्यामुळे तो छान असा मोकळा तयार झालेला आहे। आता तुम्ही बघून घ्या। तर बघा कसा छान असा मोकळा साबुदाणा तयार झालेला आहे। आता यामध्ये थोडेसे जाडसर कुटलेले शेंगदाणे टाकलेले आहे। बारीक जास्त करायचे नाही, साबुदाण्याचे वडे करताना बारीक शेंगदाण्याचा कूट नाही करायचा। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता यामध्ये उकडलेला बटाटा, हिरवी मिरची आणि जिरं टाकायचं आहे। चवीनुसार मीठ, तर हे सर्व एकत्र करून घेऊन बघा असे। तर आता फ्राय करून घ्यायचे। तर साबुदाण्याचा वडा फुटू नये म्हणून थोडेसे बारीक पहिले गॅस करून घ्यायचा आणि ते तळून घ्यायचे, नाहीतर साबुदाण्याचे वडे फुटतात। आणि नंतर ते थोडेसे ब्राऊन कलरचे झाले की गॅस मीडियम याच्यावर ठेवायचा, म्हणजे ते चांगले तयार होतात। तर वडा फुटू नये म्हणून गॅस कमी आणि थोडासा जास्त करायचा। तर आता तेल हे तापतच आहे। हे तेल तापून झालं की यामध्ये साबुदाण्याचा वडा फ्राय करून घ्यायचा आहे। तर आधी थोड्याशा कमी गॅसवर आणि नंतर मीडियम गॅसवर। तर बघा येथे कमी गॅसवर तळून घेत आहे आणि उलटे करून मग थोडासा मीडियम गॅस करून घ्यायचा, म्हणजे ते फुटणार नाही। आता हे ब्राऊन कलरचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर कोणाकोणाचे वडे तेलामध्ये टाकल्यात ते फुटतात। तर थोड्या वेळ चांगले ब्राऊन कलरचे होऊ द्यायचे आणि नंतर उलटे करून परत तळून घ्यायचे दुसऱ्या साईडनं। तर आता हे तळतच आहेत। आणि तळताना जास्त वडे कढईमध्ये टाकायचे नाही, नाहीतर मग ते नीट तळले जात नाही। 2 किंवा 3च तळायचे, 3 म्हणजे ते छान तळले जातात। तर बघा आता हे तळून झालेले आहेत। तर बघा हे ब्राऊन कलरचे साबुदाण्याचा वडा आता तयार आहे। तर तुम्हाला कसा वाटला साबुदाण्याचे वडे ते नक्कीच सांगा।
आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा। छान असे ब्राऊन कलरचे वडे तयार झालेले आहेत। तुम्ही पण नक्कीच बनवून पहा अशा प्रकारचे वडे। तर मग आता बनवूया साबुदाण्याची उसळ। आता हे वडे तयार झालेले आहेत। तर इथे शेंगदाणे आधी भाजून घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत। तर शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत। तर आता मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे आणि थोडा शेंगदाण्याचा कूट जो आहे तो बारीकच करायचा आहे साबुदाण्याच्या उसळसाठी। तर इथे शेंगदाणे हिरवी मिरची घेतलेली आहे। आता ही हिरवी मिरची पण शेंगदाण्याच्या कूटमध्ये बारीक करून घ्यायची मिक्सरमध्ये शेंगदाण्यासोबत। तर इथे बटाटा कापून फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये। आता हा ब्राऊन कलरचा होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। तर आता हा फ्राय होतच आहे। तर इथे फ्राय करताना थोडंसं मीठ टाकलेलं आहे बटाट्यामध्ये। तर बघा येथे मीठ साबुदाण्यामध्ये आणि तो जो हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट एकत्र केलेलं होतं बारीक, ते सर्व एकत्र करून घेतलेलं आहे। आणि हा जो बटाटा आहे तो फ्राय होतच आहे, ब्राऊन कलरचा करून घ्यायचा आहे थोडंसं तिखट कलर येण्यासाठी। तर आता बटाटा ब्राऊन कलरचा झालेला आहे। कढीपत्ता, जिरं, आता यामध्ये साबुदाणा टाकून फिरून घ्यायचा आहे। तर बघा हे 5 ते 10 मिनिटं चांगलं फिरवायचं मीडियम गॅसवर ही साबुदाण्याची उसळ। आणि झाकण ठेवून वाफ जरी काढली तरी चालते 2-3 वेळेस, म्हणजे छान होतो तो वाफेवर। तर बघा कसं मोकळं साबुदाण्याची उसळ तयार झालेली आहे। आता थोड्याच वेळात याला तिखट टाकल्यामुळे थोडासा लाल कलर येईल। फिरून घेता तर इथे 5 ते 6 वेळेस फिरून घेत आहे। झाकण ठेवून तुम्ही फिरू शकता। बघा कशी मोकळी साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे। तर रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
तर बघा, इथे साबुदाण्याचा उसळचा कलर बदललेला आहे आणि थोडासा लाल कलरचा झालेला आहे. तर ही साबुदाण्याची उसळ आता तयार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. तर छान अशी रेस्टॉरंटसारखी साबुदाण्याची उसळ तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्कीच बनवून पहा अशा प्रकारची साबुदाण्याची उसळ.